हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी सगळं देवघराची जागा वगैरे सगळं स्वच्छ करायचं ठरवलेलं होतं. त्यासाठी आधी देव वगैरे मी सगळे बाजूला काढून घेतले. त्यानंतर मग देवहारा पुसून घेतला स्वच्छ व्यवस्थित. आणि त्यानंतर मग देवहाराची जी जागा आहे ती झाडून पुसून स्वच्छ करून आणि त्यानंतर मग तिथे परत देवारा ठेवला. मैत्रिणींनो, आठवड्यातून एक दिवस शनिवारी तरी तुम्ही हे करायला हवं. शनिवार हा शुभ दिवस असतो या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे तुम्ही जेव्हा घरातली साफसफाई करायचा वार ठरवत असाल तर शनिवार ठरवा, कारण शनिवारी घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठीचा उत्तम दिवस असतो. तर सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला सांगितलं की देवाऱ्यातले देवं काढून घेतले, देवघर पुसून घेतलं. त्यानंतर मग देवघराची जागा अशी स्वच्छ करून घेतली सगळंच, म्हणजे वरून खालून कुठे जाळी वगैरे आली आहे का, कारण माझं देवघर आता सेपरेट आहे. त्यामुळे ते स्वच्छ ठेवणंही तितकंच माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मग सगळं छान स्वच्छ असं करून घेत होते. तुम्ही कधी करतात किंवा काय विशेष पूजा करतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. तर बघू शकताय, आधी झाडून घेतलं मी स्वच्छ. घरातल्या झाडूने किंवा त्याच्याने झाडत नाही, तर वेगळी अशी छोटीशी केरचुनी ठेवलेली आहे जी लक्ष्मीपूजनाला मी पुजते आणि तीच देवघर वगैरे स्वच्छ करण्यासाठी वापरते. त्यानंतर मग दरवाजाच्या पुढे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं. त्यानंतरची छोटीशी रांगोळी काढली. त्यानंतर मला अजून काही गोष्टी ॲडिशनल कराव्याशा वाटल्या तर बघू शकताय, या पद्धतीने मी पूर्ण उंबरठा सजवून घेतलेला आहे. आणि जेव्हाही आपण असा उंबरठा सजवतो ना, तेव्हा घरात पॉझिटिव्हिटी आल्याशिवाय राहत नाही. खरंच खूप छान सुंदर मस्त असं वाटतं. त्यानंतर देवपूजा वगैरे तर झाली माझी. आणि अधिक महिन्यामध्ये मी 33 दिवे लावलेले. तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता, म्हटलं आजच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करावं लागतं. तर बघू शकताय मी काय केलं, 33 वाती बनवून घेतल्या. 33 वाती ह्या गाईच्या तुपामध्ये डुबवून ठेवल्या. आणि त्यानंतर मग त्या ताटावरती स्वस्तिक काढलं. स्वस्तिक काढल्यानंतर त्या वाती सगळ्या ताटात काढून घेतल्या. 33 दिवे माझ्या मैत्रिणीने बनवले होते, पण मी तसे 33 दिवे नाही बनवल्या, 33 ज्योती पेटवल्या. तर आधी सगळे ताट हे करून घेतलं, त्यात वाती काढून घेतल्या. त्यानंतर मग दिवे पेटवून घेतले सगळे. खरंच खूप सुंदर वाटतं मैत्रिणीनं. अधिक महिन्यामध्ये तुम्ही जितकी सेवा कराल देवाची तितकी चांगली असते. अधिक महिन्यात मीही भरपूर गोष्टी केल्या, पण तुमच्यासोबत शेअर करायच्या राहिल्या, कारण काय झालं, म्हणजे एक्झाम आणि सगळ्या गोष्टी, सुट्टी वगैरे, पाहुणे सगळे एकदम आल्यामुळे मला असे वेगळे असे काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करता नाही आले. पण आता रेग्युलर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. बघू शकताय 33 दिवे या पद्धतीने मी पेटवून घेतले. खरंच खूप सुंदर वाटतं मैत्रिणींनो. तुम्ही जेव्हाही अशा काही गोष्टी करताना तेव्हा खरंच खूप छान वाटतं, पॉझिटिव्हिटी येते घरात. आणि ते जेव्हाही तुम्ही हे दिवे पेटवता तेव्हा ओम लक्ष्मी देवी नमः, ओम लक्ष्मी देवी नमः, ओम लक्ष्मी देवी नमः, ओम लक्ष्मी देवी नमः या मंत्राचा सतत नामजाप माझा चालू होता. कारण या सगळ्या गोष्टी आपण नारायणासाठी करायच्या असतात. घरात लक्ष्मी यावी असे तुम्हाला वाटत असेल तर नारायणाची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्ही विष्णुदेवाची सेवा केली की लक्ष्मी आपसूक तुमच्या घरात येते असं मला वाटतं. आणि अधिक महिना हा विष्णुदेवाच्या सेवेसाठी अतिशय चांगला असा मानला जातो. त्यानंतर मग त्या वेगवेगळ्या वाती लवकर विझत होत्या, त्यामुळे मग मी त्या सगळ्या अशा वाती एकत्र केल्या आणि असं पेटवून घेतल्या. बघू शकता, शिवमला सुद्धा मी सेवेमध्ये बसवलेलं होतं, कारण मुलांना आत्ताच आपण ती सवय लावतो तीच मुलांच्या अंगवळणी पडते. तर ह्या वाती संपस्तोवर मी ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः
या मंत्राचा सतत जाप करत होते. त्यानंतर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचाही जाप केला तरीसुद्धा चालतो. हा कृष्णाचा मंत्र आहे, म्हणजेच विष्णुदेवाचा मंत्र आहे. त्यानंतर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र या सगळ्या मंत्रांचा, यापैकी कोणत्याही मंत्राचा जाप केला तरीसुद्धा चालतो. तुम्ही सेवा करणं महत्त्वाचे आहे. तुम्ही कशी करताय, काय करताय, तुम्ही फक्त देवासमोर बसून किंवा तुमचं काम करत करत जरी देवाचं नामस्मरण केलं तरी देव त्याचं तुम्हाला निश्चितच फळ देतो. मी जेव्हा सेवा करत होते तेव्हा लाईट गेलेली होती. देवालाही कदाचित परीक्षा बघायची असेल की लाईट गेल्यानंतरही ही सेवा करते का, पण मी माझी सेवा पूर्ण केली. त्यानंतर ज्या दिवशी मी ही पूजा केली होती त्या दिवशी सुंदर अशी कमळाची रांगोळी उंबरठ्यावरती काढली होती. कशी वाटते हे सुद्धा मला नक्कीच सांगा. बघू शकताय, अतिशय सुंदर असं दिसत होतं. खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर लास्टला मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं लागणार आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ही एक कमेंट नक्कीच करा. तर दुसऱ्या दिवशी बघू शकताय, म्हणजे आधी सुरुवातीला जो मी व्हिडिओ दाखवला तुम्हाला, तर ती पूजा माझी अशी करून झालेली होती. त्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर राऊंडसाठी. तर मला जायचं होतं डांगे चौकात, कारण डांगे चौकात मयुरेश्वर म्हणून गणपतीचं मंदिर आहे. तिथे मी लग्नाआधी भरपूर वेळा दर्शनासाठी जायचे. माझ्या बहिणीकडे राहायचे मी, तर बहिणीच्या घरापासून अगदीच ते जवळ होतं. त्यामुळे तर इच्छापूर्ती गणपती म्हणून या गणपतीला ओळखलं जातं. तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच देव करतो, इतकीच गोष्ट लक्षात ठेवायची. तुमच्यासाठी जे चांगलं आहे तेच देव करतो. तर बघू शकताय, मयुरेश्वर गणेश मंदिर, गणेशनगर थेरगाव, म्हणजे डांगे चौक आहे हा पुण्यातला. इथे मी भरपूर म्हणजे 5 ते 6 वर्ष राहिलेली आहे. त्यामुळे खूप असं असतं ना की गोड आठवणी आहेत या ठिकाणच्या भरपूर अशा. तुमच्याही एखाद्या ठिकाणाच्या आठवणी असतीलच, मला ते कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा नक्की सांगा. त्यानंतर मग आम्ही घरी परत येण्यासाठी निघालो. घरी परत येताना आजूबाजूला जी दुकानं दिसत होती, जिथे भरपूर वेळा वडापाव, पाणीपुरी वगैरे या सगळ्या गोष्टी एन्जॉय केलेल्या होत्या मी, पियुष, पायल, आम्ही सगळ्यांनी. त्यानंतर बघू शकताय, आधी जेव्हा मी या ठिकाणी राहायची ना तेव्हाचा हा एरिया आणि आत्ताचा एरिया खूप चेंज झालेला आहे. बघू शकताय, श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल थेरगाव. खूप वेळा मी इथून प्रवास केलेला आहे. असतात ना एखाद्या ठिकाणाच्या गोड आठवणी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या असतात. म्हणजे जसं की वाईट गोष्टी लक्षात राहतात तशा चांगल्या गोष्टीही लक्षात राहायला हव्यात. मी इथे खूप छान सुंदर आयुष्यात मी काही शिकले तर ते सगळं इथे शिकलेली आहे मी. त्यानंतर इथे बाजार होता रविवारचा, तर त्याचा काही सीन शूट करून घेतला. तर मैत्रिणींनो, आजचा माझा मिक्स व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. त्याचमुळे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांची काळजी घ्या. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.